हॅलो फ्रेंड्स, आज आपण ब्लाऊज डिझाईन जी पाहणार आहोत त्यासाठी आपण इथे अस्तरचं कटिंग केलेलं आहे आणि हे मेन ब्लाऊजचं कापड आहे। आता आपण या डिझाईन बनवण्यासाठी वेगळं जे एक्स्ट्राचं कापड घेणार आहोत त्याची मेजरमेंट पाहूया। तर मी आता इथे हे जे कापड घेतलेलं आहे तर हे 9 इंच लांब अशा 2 पट्ट्या काढायच्या आहेत आणि याची रुंदी ठेवायची आहे 3 इंच। आता साईडचं जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घेणार आहोत। अशा ह्या 2 मी पट्ट्या बनवल्या आहेत कारण याच्या आपण स्ट्रिप्स बनवणार आहोत। हे पहा 9 इंच लांब आणि 3 इंच रुंद अशा 2 पट्ट्या काढलेल्या आहेत। आता ही जी पट्टी आहे ही 1.5 इंच आहे आणि लेंथ ह्याची साधारणतः 7 इंच घेतलेली आहे। आता ही जी पट्टी आहे ही 14 इंच आहे आणि रुंदी घेणार आहे 4.5 इंच। आता ही 14 इंच लांब आणि 4.5 इंच रुंद अशी पट्टी घेतलेली आहे। तर आता आपण गळ्याचं कटिंग पाहूया अगोदर आणि मग पुढचं स्टिचिंग पाहूया। आता आपण इथे ब्लाऊजचं कापड, नॉड आणि गोटपट्टी असं सर्व मिळून डिझाईन बनवणार आहोत। तर मी आता इथं गळ्याची रुंदी घेतली आहे 2 इंच। गळ्याची खोली तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता। मला इथे 10 इंच तयार हवी आहे म्हणून मी 10.5 इंच घेतले कारण अर्धा इंच सिलाईमध्ये जातं। तर खालच्या बाजूने पण मी 2.5 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हा बॉक्स आखून घेतला आहे। आता इथे मला व्ही आकार द्यायचा आहे तर मी अशा पद्धतीने व्ही आकार दिला आहे। पण जर असंच कटिंग केलं तर गळा अरुंद होतो, त्यामुळे नॉर्मल वरच्या भागाला थोडासा गोल शेप देऊन घ्यायचा आहे आणि ह्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। पाहू शकता इथे मी गळ्याचं कटिंग करून घेत आहे। आता गळ्याचं कटिंग करून झालेलं आहे तर आपण स्टिचिंग करून घेऊया। आता जे मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूने अस्तरचं कापड ठेवायचं आहे, व्यवस्थित सेट करायचं आहे आणि 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून हा गळा पूर्ण जे मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याला शिलाईच्या साहाय्याने जोडून घ्यायचा आहे। या गळ्याचं स्टिचिंग करताना काळजी घ्यायची की अस्तरचं कापड किंवा जे मेन ब्लाऊजचं कापड हे कुठेही गोळा होणार नाही आणि 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जर आवडलाच तर लाईक करा, कमेंट करा। आता मी इथं गळ्याचं कटिंग करून घेतलं आहे आणि जो सेंटर पॉईंट आहे त्याला एक कट दिला आहे आणि साईडला पण छोटे छोटे असे कट देऊन घ्यायचे जेणेकरून आपण अस्तर फोल्ड करू त्यावेळेस अस्तर इझिली आतमध्ये फोल्ड होईल आणि गळ्याचं आकार जसा आपण घेतलेला आहे तसाच व्यवस्थित दिसेल। आणि मग हे आतमध्ये कापड घेतल्यानंतर पूर्ण जो काही गळ्याचा भाग आहे त्यावरती एकदम कडेने व्यवस्थित हाताने ब्लाऊजचं कापड आणि अस्तरचं कापड ह्याला फिनिशिंग देत एकदम कडेवरती एक दाबटीप मारून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित सेटिंग करायचं आहे आणि मग दाबटीप मारायची आहे। आता जे काही अस्तरचं कापड आहे त्याच्या चारही बाजूने शिलाई मारून हे कापड मेन ब्लाऊजच्या कापडला अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे चारही बाजूने। ही शिलाई मारताना पण हाताने व्यवस्थित फिनिशिंग देत मग शिलाई मारायची आहे। अस्तरचं कापड खालच्या बाजूने कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मग पूर्ण ब्लाऊजला ब्लाऊजच्या ह्या अस्तरच्या कापडला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। आता आपण रेग्युलर ब्लाऊजला जसे टक्स मारतो तसेच टक्स मारून घ्यायचे आहेत। व्यवस्थित सेंटरचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि मग दोन्ही बाजूने व्यवस्थित टक्स मारून घ्यायचे आहेत। आता नंतर आपण रेग्युलर जी कमरपट्टी जोडतो कमरेला तशीच कमरपट्टी घ्यायची आहे आणि 1.25 मीटर रुंदीची आणि लेंथ कमरेच्या लेंथ प्रमाणे घ्यायची आहे आणि मग ही पट्टी कमरेला जोडून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने
आता ही पट्टी आतमध्ये जेव्हा आपण फोल्ड करतो तेव्हा ही जी टीप मारत आहे ही 5 नंबरची टीप मारायची. जेव्हा आपण ब्लाऊज पूर्ण शिवून होतो तेव्हा हात शिलाई करून घ्यायची या पट्टीला आणि जी काही आपण ही शिलाई मारलेली आहे ही काढून घ्यायची. याने मागच्या बॅक साईडच्या गळ्याचा लुक छान दिसतो. आता आपण जो गळा बनवला आहे त्याला गोटपट्टी जोडून घेऊया. इथं मी साडीवर मॅचिंग अशी गोटपट्टी घेतलेली आहे. आता गोटपट्टी ह्या खालच्या कोण्यापर्यंत अशी सरळ घ्यायची आहे. इथे कट करायचं आहे आणि मग अशा पद्धतीने गोटपट्टी जोडून घ्यायची. डायरेक्ट फोल्ड करायला जर गेलं तर घडी पडते आणि जो काही आपण कोना असतो काढलेला तो व्यवस्थित निघत नाही. म्हणून मी इथे गोटपट्टी कट करून घेतली आणि पुन्हा खालून वरती अशा पद्धतीने जोडून घेतली आहे. पाहू शकता आता ही गोटपट्टी पूर्ण गळ्याला जोडून झाली आहे. याने गळ्याचा लुक अजून छान येतो. हे पहा अशा पद्धतीने आपला हा व्ही आकाराचा गळा तयार झालेला आहे. आता आपण याच्यावर अजून थोडीशी डिझाईन बनवूया. त्यासाठी आपण इथे बनवणार आहोत बो. तर आता बो कसा बनवायचा हे पाहूया. इथे आपण ही ज्या पट्ट्या कट करून ठेवलेल्या आहे त्याचाच वापर करून बो बनवणार आहोत. तर आता ही जी आपण 7 इंच लांब आणि 4.5 इंच रुंद पट्टी घेतलेली आहे तिची अशा पद्धतीने घडी करून हिला तिन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. इथे थोडंसं ओपन ठेवायचं आहे कारण हिला आपण उलटवून घेणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने हिला पूर्ण आतमध्ये अशी उलटवून घ्यायची आहे. आणि टोकदार वस्तूच्या साहाय्याने ह्याला पूर्ण टोक काढून घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने उलटून घेतल्यानंतर टोकदार वस्तूच्या साहाय्याने टोक काढायचे आहेत. आणि इथे जो ओपन भाग आहे याची व्यवस्थित हाताने फिनिशिंग करून मग पुन्हा या चारही भागावरती अशा पद्धतीने दाबटीप मारून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदम किनाऱ्यावरती दाबटीप मारायची. आता या पट्टीला सेंटरला फोल्ड करून घ्यायचं आहे. चॉकच्या साहाय्याने मार्किंग करायचं आहे आणि मग अशा छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन ह्याला बरोबर सेंटरला एक सिलाई मारून घ्यायची आहे. पाहू शकता इथे तयार झाले बो. आता आपण ह्याला बनवणार आहोत नॉड. तर नॉड ही मी जी काही पट्टी कट केलेली आहे 1.5 इंच रुंद आणि लांबी घेतलेली आहे आपण 7 इंच. आता ही अशा पद्धतीने एक सरळ अशी नॉड बनवायची आहे. आता ही नॉड ही जी बो बनवला आहे याला अशा पद्धतीने पूर्ण गुंडाळून घ्यायचे आणि ह्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करायचं आहे. बो बनवून तयार आहे. आता आपण या बोसाठी बनवणार आहोत रिबन. तर आता हे रिबन बनवण्यासाठी आपण ही 3 इंच रुंद आणि 9 इंच लांब जी पट्टी आहे त्याचा अशा पद्धतीने वापर करणार आहोत आणि शिलाई मारून घेणार आहोत. आता वरच्या बाजूने अंदाजे 1 इंच खाली अशी तिरकस शिलाई मारायची आणि मग इथे कट करून घ्यायचे. पुन्हा एकदा पहा वरच्या बाजूने अंदाजे 1 इंच अशी तिरकस शिलाई मारायची आणि खाली सरळ लाईन घ्यायची. हिलाच पुन्हा एकदा दाब अजून एक टीप मारायची त्याच याच्यावरती शिलाईवरती आणि मग जे कट आहे तो असा कट काढून घ्यायचा. नंतर ह्या ज्या रिबन आहेत ह्या अशा पद्धतीने टोकदार वस्तूच्या साहाय्याने उलटून घ्यायच्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने उलटून घ्यायचं आहे आणि जे काही कोणे आहेत त्याला व्यवस्थित टोक काढून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने जो आपण तिरकस जो शिलाई मारलेला आहे तिथे बरोबर अशा पद्धतीने कोना निघतो. हे पहा आता एक रिबन बनवून तयार आहे. आता आपण दुसरी रिबन पण अशाच पद्धतीने बनवून घेऊया. ही ब्लाऊज डिझाईन मी आधीही बनवलेली आहे. इतकी छान वाटते ना की ही ब्लाऊज डिझाईनची ही मला आत्तापर्यंत या महिन्यामध्ये कमीत कमी 4 ऑर्डर अशा ह्या ब्लाऊज डिझाईनच्या आलेल्या आहेत. खूप छान दिसते ही ब्लाऊज डिझाईन. तुम्हीही एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून कळवा की खरंच खूप छान वाटते. आता ही पट्टी असं एकमेकावर तिरकस ठेवून जोडून घेतली आहे आणि याला फिनिशिंगसाठी पुन्हा एक टीप मारून घेत आहे. आता रिबन एकमेकांना जोडून झाले आहे. आता आपण या बोला अटॅच करणार आहोत. आता हा बो एकदम रिबनचे शिलाईच्या वरच्या बाजूने ठेवायचं आहे आणि सुई दोऱ्याच्या साहाय्याने याला शिवून घ्यायचं आहे. मशीनवर जर शिवायला गेलं तर वरून शिलाईचा धागा दिसतो
म्हणून बॅक साईडने अशा पद्धतीने ही रिबन आहे ती जोडून घ्यायची आणि मग सुईच्याच साहाय्याने ही ब्लाऊजचा जो आपला कट आहे खालचा, त्या कटच्या बरोबर सेंटर पॉईंटला रिबनचा सेंटर पॉईंट ठेवायचा आहे आणि मग सुईच्या साहाय्याने आतल्या बाजूने शिवून घ्यायचं आहे. हे पहा तुम्हाला उलटवून दाखवते मी. आतल्या बाजूने धागा असा ओवून घ्यायचा आहे, बाहेर कुठंही धागा दिसणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे, म्हणजे ब्लाऊजला खूप छान लूक येतो. हे पहा अशा पद्धतीने खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. आता इथे जे बो आहे हा नंतर खाली पडतो, तर पडू नये त्यासाठी वरचे जे दोन्ही बाजूचे टोक आहे त्याला पण इथे एक टाका मारून घ्यायचा आहे सुई दोऱ्याच्या साहाय्याने, जेणेकरून नंतर हा जो भाग आहे खाली पडत नाही. बरोबर वरचा भाग स्ट्रेट राहिला की हा बो पण असा स्ट्रेट राहतो. व्यवस्थित मार्जिन घ्यायचं आहे दोन्हींचं आणि दोन्ही बाजूने धाग्याच्या साहाय्याने असं आतल्या बाजूने हात शिलाई केल्यासारखं एक टाका मारून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित टाका मारायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही ब्लाऊज डिझाईन आवडली असेल तर लाईक करून कमेंट करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. खूप छान सुंदर अशी ही ब्लाऊज डिझाईन वाटते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.